नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी.एस. जाधव सर आपला पूर्ण वेळ अभ्यासासाठी देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मी या व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे. पहा, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऍड क्वेश्चन टॅग यावरील काही प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. काय केले पहा, या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहेत, त्याचे 4 पर्याय दिले आहेत. योग्य तो क्वेश्चन टॅग आपल्याला समजून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, क्वेश्चन टॅग म्हणजे काय? दिलेल्या स्टेटमेंटच्या शेवटी विचारला गेलेला एक छोटासा प्रश्न असतो, त्याला आपण क्वेश्चन टॅग असे म्हणतो. त्यालाच आपण प्रश्न प्रश्न असे म्हणतो. ओके, तिकडे खिडकी काढा, लईच व्हॉइस हे वाजलाय. तर पहिला प्रश्न पाहून घ्या, काय आहे? यू आर कमिंग टू द पार्टी. पा, यू आर कमिंग टू द पार्टी यामध्ये हेल्पिंग वर्ब आलेला आहे आर. पा, ऑलरेडी हेल्पिंग वर्ब आलेला आहे आणि या हेल्पिंग वर्बच्या पुढे नॉट नाहीये, म्हणून दिलेलं वाक्य जे आहे ते पॉझिटिव्ह वाक्य आहे. म्हणून याचा क्वेश्चन टॅग जो आहे तो नेहमी निगेटिव्ह होतो. क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होतो म्हणजे पर्यायाकडे तुम्ही जर पाहिलात तर पहा, हा पर्याय क्रमांक 1 आणि त्यानंतर पर्याय क्रमांक डी जो आहे तो कम्प्लिटली रॉंग आहे. आता उरले कोणते? 2 बी अँड सी. पहा, हेल्पिंग वर्ब आर आहे, त्यामुळे ते ओंडचा काही संदर्भच येत नाही. म्हणून या वाक्याचं जे क्वेश्चन टॅग आहे ते काय होतं? आर हे पॉझिटिव्ह असल्यामुळे आरंट होतं. पहा, कर्ता जो आहे ते एक सर्वनाम आहे. यू सर्वनाम असल्यामुळे ते जशास तसं राहतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येतं? ऑप्शन नंबर बी. पहा, या पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने उत्तराकडे जाऊ शकतो. नेक्स्ट पहा, काय आहे? शी कांट स्विम. पहा, कांट म्हणजे दिलेलं वाक्य हे निगेटिव्ह आहे, तर क्वेश्चन टॅग काय करायचा असतो? पॉझिटिव्ह करायचा असतो. म्हणजे कांटचं पॉझिटिव्ह काय होणार आहे? कॅन होणार आहे. चला पाहूया, कॅन कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? कॅन बी या ऑप्शन मध्ये आहे, बाकी कुठेही नाहीये. म्हणून कॅन शी हे या प्रश्नाचं उत्तर असेल. नेक्स्ट पहा, काय आहे? दे हॅवंट अराइव्ड एट. हॅवंट दिलेलं वाक्य हे निगेटिव्ह आहे, हेल्पिंग वर्ब आहे हॅवंट. हॅवंटचं पॉझिटिव्ह जे आहे ते काय होतं? हॅव होतं आणि कर्ता हा सर्वनाम असल्यामुळे तो जशा तसा येतो. हॅव दे हे ऑप्शन आपल्याला शोधायचं आहे, तर ऑप्शन नंबर ए इज द राईट आन्सर. नेक्स्ट पहा, काय आहे? ही वर्क्स हार्ड. पहा, ही वर्क्स हार्ड या ठिकाणी क्रियापदाला यस लागलेला आहे. क्रियापदाचं प्रेझेंट फॉर्म आहे म्हणजे पहिलं रूप आहे आणि क्रियापदाला यस लागलेला आहे कारण कर्ता काय आहे? ही आहे. म्हणून हे जे वाक्य आहे हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं आहे. पहा, हे जे वाक्य आहे हे वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मधील पॉझिटिव्ह वाक्य आहे. याचा क्वेश्चन टॅग आपल्याला निगेटिव्ह करावा लागेल. मग सिंपल प्रेझेंट टेन्सचं क्वेश्चन टॅग करत असताना आपल्याकडे 2 सहाय्यकारी क्रियापदे असतात. एक असतं डज, दुसरं असतं डू. इथे क्रियापदाला यस लागलेला आहे आणि कर्ता ही असल्यामुळे आपण क्वेश्चन टॅग करत असताना घेतो डज आणि त्याचं निगेटिव्ह फॉर्म डझंट ही. हे या प्रश्नाचं उत्तर असेल आणि हे उत्तर आपल्याला भेटतं ऑप्शन नंबर ए मध्ये. नेक्स्ट पहा, काय आहे? इट्स कोल्ड डे. पहा, काय म्हटलंय? इट इज कोल्ड डे हे शॉर्ट फॉर्म आहे. इट्स याचं लॉंग फॉर्म होतं इट इज. पहा, म्हणजे हेल्पिंग वर्ब जे आहे ते या ठिकाणी काय आहे? इज आहे आणि इजचं क्वेश्चन टॅग करत असताना आपल्याला इजंट करावं लागतं. म्हणून ऑप्शन नंबर ए काय असेल या प्रश्नाचं उत्तर असेल. नेक्स्ट पाहूया, यू डिडंट या ठिकाणी काय लिहिलंय? पहा, यू डिडंट ऑलरेडी हेल्पिंग वर्ब आहे वाक्यामध्ये. कोणतं हेल्पिंग वर्ब आहे? डिडंट हे हेल्पिंग वर्ब आहे. पहा, निगेटिव्ह फॉर्म मध्ये आहे. जर दिलेलं वाक्य निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग पॉझिटिव्ह करावा लागतो. म्हणून डिडंटचं काय होतं? हो, डीड होतं. ओके, करता काय आहे? यू आहे, डीड यू. हे ऑप्शन तुम्हाला भेटेल ऑप्शन नंबर बी मध्ये. नेक्स्ट पहा, शी इज रीडिंग. ॲपॉस्ट्रॉफी एस दिलेला आहे, याचा अर्थ आहे शी इज आहे. इज आहे म्हणजे दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह आहे, क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करावा लागेल. देन इजचं निगेटिव्ह काय होतं? इजंट होतं. म्हणून इजंट शी हे उत्तर असेल ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट पहा, दे वन द मॅच. वन इज द सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब. म्हणजे विन हे जे क्रियापद आहे या क्रियापदाचं हे दुसरं रूप आहे. कर्त्यानंतर क्रियापदाचं दुसरं रूप किंवा कर्त्यानंतर क्रियापदाचं पास्ट फॉर्म आलेलं असेल तर ते वाक्य असतं सिंपल पास्ट टेन्सचं. कशाचं असतं? सिंपल पास्ट टेन्स. म्हणजे लक्षात घ्या, सिंपल पास्ट टेन्सचं आहे याचा अर्थ हे दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह आहे. याचं क्वेश्चन टॅग करत असताना आपल्याला घ्यावं लागतं डिडंट. सहाय्यकारी क्रियापद काय घ्यावं लागतं? डिडंट घ्यावं लागतं.
डिडंट दे हे या प्रश्नाचं उत्तर असेल आणि हे उत्तर आपल्याला सापडेल ऑप्शन नंबर बी मध्ये. नेक्स्ट पहा, यू विल हेल्प मी. या ठिकाणी विल हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे. पहा एक्सेप्शन आहे की विलचं जे निगेटिव्ह फॉर्म आहे ते होतं वोंट. हे लक्षात असू द्या, विलचं निगेटिव्ह फॉर्म होतं वोंट. ओके, विलंट होत नाही, वोंट होतं. म्हणून हा जो पर्याय आहे तो कुठे आहे आपल्याला इथे पाहायला भेटतो, कारण हे दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून क्वेश्चन टॅग निगेटिव्ह होतो. पुढे पहा, ऍड अ क्वेश्चन टॅग. वी हॅवंट मेट बिफोर. वी हॅवंट मेट. पहा निगेटिव्ह सेंटेन्स आहे, क्वेश्चन टॅग साहजिकच आहे पॉझिटिव्ह होणार आहे म्हणून हॅवंटचं काय होणार आहे, हॅव. करता जो आहे तो वी आहे, सर्वनाम आहे म्हणून हॅव वी. तर हा पर्याय आपल्याला ऑप्शन नंबर सी मध्ये पाहायला भेटतो. तर या पुढची जी एक्झाम्पल्स आहेत ती एक्झाम्पल्स आपण पार्ट 2 मध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असे इंग्रजीच्या प्रश्नांचे अनेक स्पष्टीकरण हवी असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि फॉलो करायला विसरू नका. आमचा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअरही करा, जेणेकरून पुढचे पार्ट 2nd, 3rd, 4th, 5th, 6th असे व्हिडिओ बनत जातील आणि आम्हालाही त्यामध्ये उत्साह वाटेल.